प्रभूचा गौरवस्सो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरवस्सो. 12वीचा वर्ग केवळ 2 महिने सेंड ऑफसाठी उरलेले आहेत आणि अशा वेळेला व्यक्तिमत्व विकास शिबिर घेण्यासाठी आम्ही वर्गावर गेलो. 60-70 विद्यार्थ्यांचा तो वर्ग. तारुण्याने मुसमुसत असलेली ती मुलं, डोळ्यांमध्ये प्रचंड अशी स्वप्ने भरून उरलेली, हाताच्या मुठी जणू काही भरपूर काहीतरी घेऊन तयार असलेल्या, भरपूर स्वप्ने, भरपूर ध्येय उद्दिष्टे. आणि अशा वेळेला आम्ही त्यांना डोळे बंद करायला सांगितले आणि त्यांना सांगितलं की तुमचा शालेय कॉलेज जीवनातील एखादा अविस्मरणीय प्रसंग आठवण्याचा प्रयत्न करा आणि तो प्रसंग पुन्हा एकदा डोळ्यांसमोर आणून तो जगण्याचा प्रयत्न करा. 1 मिनिटभर पूर्णपणे शांतता पाळली आणि मग आम्ही त्यांना डोळे उघडायला सांगितले आणि विचारलं, तुमच्यापैकी कोणाला एखादा अविस्मरणीय प्रसंग सांगावासा वाटतो का? एका मुलीने हात वरती केला. तोपर्यंत तिचे डोळे पाण्याने भरलेले होते. तिने सांगितलं, फादर, त्या दिवशी आमची पिकनिक होती आणि घरून मी सगळी तयारी करून निघालेली. तसं आमचं कुटुंब थोडंसं गरीबच, म्हणून ही पहिलीच माझी पिकनिक आणि त्या पिकनिकसाठी कोणाकडून तरी पैसे मी उसने घेतलेले, थोडेसे कपडेसुद्धा उसने घेतलेले, थोडंफार जमा करून मी घरातून निघालेली. शाळेमध्ये येऊन पोहोचले तोपर्यंत सगळीकडे शुकशुकाट. तर मी सहज विचारलं, काय झालं? मुलं कुठे आहेत? बस कुठे आहे? आमचे टीचर कुठे आहेत? आणि शिपायाने सांगितलं, पिकनिक कॅन्सल केलेली आहे. काय नक्की घडलेलं आहे? तर ज्या मुलांसाठी पिकनिक आयोजित केलेली होती त्यातील एक मुलगा आज सकाळी ब्रेन हॅमरेजने मरण पावलेला आहे आणि म्हणूनच आज आपण पिकनिकला जाणार नाहीत. आपण सर्वजण त्याच्या घरी जाणार आहोत. थोडेसे शिक्षक निघून गेलेले आहेत. आता दुसरे कोणी येतील त्यांना मी घेऊन जाणार आहे. मुलगी बोलत होती. आम्ही तिचा चेहरा न्याहाळत होतो. त्या चेहऱ्यामध्ये काय दडलेलं होतं? नुसती निराशा नव्हती, नुसता अपेक्षाभंग नव्हता. त्या ठिकाणी एक फार मोठा धडा जणू काही लिहिलेला मला दिसला. कसं माणसाने परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी सदैव जागृत असायचं, असा धडा तिथे लिहिलेला मला दिसला. की ती मुलगी त्यानंतर म्हणत होती, माझं तिच्याकडे लक्ष नव्हतं. ती बरंच काही बोलून गेली, परंतु मी मात्र वेगळ्याच विश्वामध्ये रममाण झालेलो, चिंतन करायला लागलेलो. खरंच आज आपण इथे आहोत, उद्या कुठे असू ह्याची शाश्वती नाही, परंतु कुठपर्यंत आपल्या मनाची तयारी आहे नित्य नवा दिस जागृतीचा, हे वाक्य मनावरती बिंबवण्याची? कुठपर्यंत आपली तयारी आहे की परमेश्वराने बोलवावं आणि आपल्या सर्व जीवनाचा हिशोब देण्याची आपली पूर्ण तयारी असावी? हे कितपत आपण छातीठोकपणे सांगू शकू? मी भानावरती आलो. तोपर्यंत दुसऱ्या मुलांच्या साक्षी सुरू झालेल्या आणि हा संपूर्ण व्यक्तिमत्व विकासामध्ये आम्ही तो विषय निवडला की सतत जागृत राहा. कोणतीही गोष्ट गृहीत धरू नका. आपापल्या परीने सगळी तयारी करा. परीक्षेची तयारी करत असताना असं समजू नका, शेवटच्या 10 दिवसात मी अभ्यास करीन. त्याच वेळेला कुटुंबात काहीतरी घडलेलं असेल, तुम्हाला अभ्यास करायला मुळीच वेळ मिळणार नाही. किंवा कदाचित असंही होऊ शकतं की सगळं व्यवस्थित आहे पण तुमची प्रकृती ढासळलेली आहे, किंवा प्रकृती छान आहे, पुस्तकं वह्या सर्व काही आहे, परंतु आजूबाजूला फार मोठा आवाज. हे सगळं कशासाठी सांगायचं? ह्या दिवसामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या जीवनशैलीवरती चिंतन करत आहोत आणि आज जी जीवनशैली आपल्याला चिंतनासाठी येत आहे ती म्हणजे जागृत जीवनशैली. लूकच्या शुभवर्तमानामध्ये येशू एकूण 5 मुद्दे आपल्यासमोर मांडतो. पहिला मुद्दा आहे नोहाविषयी, की नोहाने सगळी तयारी करायला लागलेला त्यावेळेला लोक त्याला हसत होते. जलप्रलय आला तेव्हा सगळे त्याच्यामध्ये बुडून गेले.
ते सर्व लग्न करत होते, लग्न करून देत होते, खात पीत होते. परंतु त्यानंतर सगळं काही ठप्प झालं. दुसरं उदाहरण आहे लोटाच्या दिवसाचं, की त्या सदोम आणि गमोरा ठिकाणी लोक होते, मौज मजा करत होते. त्यांना माहीत नव्हतं आपला अंत जवळ आलेला आहे. परंतु आकाशातून गंधक आणि अग्नी ह्यांचा वर्षाव झाला आणि सर्वांचा नाश झाला. त्यानंतर तिसऱ्या मुद्द्यामध्ये येशू सांगत आहे, की त्या दिवशी जो धाब्यावर असेल त्याने आपल्या घरात असलेले सामान नेण्याकरिता खाली येऊ नये. जो शेतात असेल त्याने आपल्या सामानासाठी मागे फिरू नये. आणि मग उदाहरण कोणाचं दिलं जातं? लोटाची बायको. त्यांना सांगण्यात आलेलं होतं की मागे बघू नका. लोटाच्या बायकोने मागे बघितलं आणि ती मिठाचा खांब झाली, असं उत्पत्तीचं पुस्तक आपल्याला सांगतं. परंतु त्याच्यामध्ये काय नक्की दडलेलं आहे? सदोम आणि गमोरा हे दुष्ट शक्तीचं प्रतीक आहे. परमेश्वर त्यांना दुधामधाने वाहणाऱ्या चांगल्या पवित्र भूमीकडे घेऊन जात होता. परंतु त्यांची नजर अजूनही दुष्टाईकडे वळालेली, म्हणून ती मिठाचा खांब होऊन गेली असं सांगण्यात आलेलं आहे. जागृत राहायचं म्हणजे पुन्हा एकदा दुष्ट शक्तीच्या तावडीत सापडायचं नाही. चौथ्या मुद्द्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की रात्री एका बिछाण्यावरती दोघे असतील, एक घेतला जाईल, दुसरा तिथेच ठेवला जाईल. किंवा दोघे मिळून दळत असतील, एक घेतली जाईल, दुसरी तशीच ठेवली जाईल. काय नक्की अर्थ आहे? की 50% लोक तयार असतील, 50% लोकांची तयारी नसेल. आणि मग शेवटी प्रभूला विचारण्यात आलं, हे प्रभूजी कुठे? आणि येशूने सांगितलं, जेथे प्रेत आहे तेथे गिधाडं जमतील. प्रेत कसलं प्रतीक आहे? निर्जीवपणा, निष्क्रियपणा, दुर्गंधी ह्याचं प्रतीक आहे. टाकावं अशी वस्तू. त्या ठिकाणी गिधाडच जमतात. आपल्याला गिधाडासारखं जीवन जगायचं नाही, आपल्याला गरुडासारखं जीवन जगायचं आहे. ह्याचा अर्थ असा की गिधाड कितीही उंचीवर गेलं तर त्याची नजर खालीच असते, किडामुंगींकडे. परंतु गरुड वरती गेल्यानंतर अजून त्याला पुढे जायचं असतं, त्याची नजर सूर्याकडे लागलेली असते. जागृत राहूया, जीवनाचा आस्वाद घेऊया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.